नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा 2026 कधी आहे, गुढी नेमकी कधी उभारायची, तसेच ती कशी उभारावी आणि गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब का खाल्ला जातो आणि गुढीपाडव्याला कोणत्या चुका अजिबात करू नयेत. म्हणजेच थोडक्यात काय तर गुढीपाडव्याचे जे काही नियम आहेत तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याची संपूर्ण पूजाविधी, मंत्र आणि महत्त्व जाणून घेणार आहोत. तसेच गुढी उतरवण्याची योग्य वेळ कोणती, ती कधी उतरावी, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेतोय. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, नवीन वर्षाची नवीन सुरुवात, नवीन आशा आणि घराघरात उभारती जाणारी विजयाची गुढी. तर बघा, आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि मंगल असा सण म्हणजे गुढीपाडवा. आपल्या हिंदू धर्माच्या पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा साजरा केला जातो. यंदा 2026 मध्ये गुढीपाडवा हा 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी साजरा केला जाईल. दृक पंचांगानुसार प्रतिपदा तिथी सुरू होते 19 मार्चला सकाळी 6:52 आणि या तिथीची समाप्ती 20 मार्चला सकाळी 4:52 होते. म्हणून 19 मार्चलाच गुढी उभारणे सर्वात शुभ मानलं जाणार आहे. आता बघा, आपण गुढीपाडव्याचे आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व सुद्धा जाणून घेणार आहोत. बघा, आपल्या धर्मशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती ही सुरू केली होती. म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी या सृष्टीची निर्मिती झाली होती, असं आपलं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तसेच बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. तसेच बघा, काही मान्यतेनुसार म्हणजेच आपल्या धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार भगवान श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येत परत आले होते. तोच हाच दिवस होता. त्याचा आनंद म्हणूनही गुढी उभारली जाते. म्हणूनच हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून मानला जातो. आता बघा, आपण गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय पूर्वतयारी करावी लागेल हे मी काही तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते. बघा, गुढी उभारण्यापूर्वी आपण काही गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. आता बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, अभ्यंग स्नान करायचं आहे, घर आणि अंगण आपल्याला अगदी स्वच्छ करायचं आहे. बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारायच्या आधी आपल्याला हे कामे करायचे आहेत. त्यानंतर आपल्या अंगणामध्ये आपल्याला छानशी रांगोळी सुद्धा काढायची. त्यानंतर बघा, आपण जिथे गुढी उभारणार आहोत ती जागा अगदी स्वच्छ करायची. आता गुढी ही कुठे उभारावी? आता गुढी ही बघा, घराच्या मुख्य दरवाजाजवळच उभारली जाते, किंवा बघा तुम्ही खिडकीत, किंवा बघा आजकाल फ्लॅश सिस्टीम आहे तर त्यामुळे तुम्ही अगदी गॅलरीत सुद्धा तुमच्या गुढी उभारू शकता. बाहेरून सर्वांना दिसेल अशा उंच ठिकाणी आपल्याला गुढी ही उभारायची असते. आता गुढी ही आपल्याला कशी उभारायची, म्हणजे ती तयार कशी करायची, त्यासाठी काय पूर्वतयारी लागणार आहे, म्हणजेच आपल्याला सर्व साहित्याची जुळवाजुळव ही आपल्याला आधीच करून घ्यायची आहे. आता गुढी उभारण्यासाठी एक बांबूची काठी लागते, नवीन रेशमी वस्त्र किंवा साडी आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागतं. त्यानंतर आपल्याला एक साखरेची गाठी सुद्धा लागते, कडुलिंबाची डहाळी लागते, आंब्याची पाने लागतात, झेंडूच्या फुलांची माळ आणि तांब्याचा किंवा चांदीचा कलश. बघा, तुमच्याकडे जर असला चांदीचा तर ठीक आहे, नसेल तर बघा तांब्याचा कलश हा अगदी उत्तम मानला जातो. तर आपल्याला एक तांब्याचा कलश सुद्धा आधीच घ्यायचा आहे. आता ही झाली पूर्वतयारी. आता आपल्याला गुढीची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने आपण कशी करावी हे मी अगदी तुम्हाला थोडक्यात सांगते. सर्वात पहिले बघा, आपण जी काही बांबूची काठी घेतली होती ती आपल्याला स्वच्छ धुवून घेऊन तिला नंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, काठीच्या आपल्याला वरच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र आणि किंवा आपलं तुम्ही जर नवीन रेशमी वस्त्र तुला बांधणार असाल किंवा तुम्ही साडी बांधणार असाल तर ती आपल्याला सगळ्यात पहिले बांधून घ्यायची आहे. आता त्या वस्त्रासोबत आपल्याला साखरेची गाठी, कडुलिंबाची डहाळी आणि आंब्याची पाने आपल्याला एकत्रित बांधायची आहेत.
आता त्यावर आपल्याला झेंडूच्या फुलांचा हार सुद्धा अर्पण करायचा असतो. आता शेवटी काठीच्या टोकावर तांब्या आपल्याला उलटा करून म्हणजे असा पालथा करून त्या काठीवर आपल्याला ठेवायचा असतो. त्याआधी बघा आपल्याला त्या तांब्यावर स्वस्तिक काढणं अगदी गरजेचं आहे. बघा स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं. म्हणून आपल्याला या गुढीच्या वरती आपण जेव्हा तांब्या ठेवणार आहोत, तर त्यावेळेस आपल्याला कलशावर आपल्याला स्वस्तिक काढून त्याला 4 रेषा देऊन मग आपल्याला ते उलटं ठेवायचं आहे. आणि बघा हे स्वस्तिक कुंकवानं काढलं जातं. आता आपल्याला गुढी उभारण्याची योग्य पद्धत काय? तर ते आता आपण ही संपूर्ण गुढी तयार करून घेतली. आता काय तर जमिनीला स्पर्श होणार नाही अशा उंच जागी म्हणजे किंचितशी झुकलेली किंवा घराच्या बाहेरच्या दिशेने आपल्याला ही गुढी उभारायची आहे. आता गुढी उभारताना मुख्य बघा सगळ्यात पहिले तर आपण तिथे एखाद्या पाटावर तुम्हाला गुढी उभारायची आहे. म्हणजे डायरेक्ट आपल्याला जमिनीवर अशी गुढी उभारायची नसते. म्हणजे त्या काठीचा स्पर्श डायरेक्ट जमिनीला होईल अशा ठिकाणी आपल्याला गुढी उभारायची नाही. पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही ही गुढी उभारू शकता. आता सगळ्यात पहिले गुढी उभारताना तिथे छानशी आपल्याला रांगोळी काढून घ्यायची. फुले ते सर्व थोडीशी सजावट आपल्याला तिथे करून घ्यायची आणि त्यानंतर त्यावर गुढी उभारायची. आता गुढी उभारताना सगळ्यात पहिले तर बघा आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो. कारण बघा गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हटलं जातं. तर मंत्र कोणता आहे तर बघा मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा हा मंत्र दिलेला आहे. नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः. नमस्ते सर्व देवानां इस्पितार्थ प्रदायक. हा मंत्र म्हणत आपल्याला गुढी ही उभा करायची आहे. आता बघा गुढी उभारल्यानंतर गुढीची पूजा कशी करावी तर सगळ्यात पहिले गुढीला हळद कुंकू तुम्ही लावून घ्या, अक्षदा वाहा, नमस्कार करा आणि यानंतर गुढीला नैवेद्य काय दाखवावा. आता आपण जी काही कडुलिंबाची डहाळी आपण गुढीला आणली होती तर बघा या दिवसामध्ये कडुलिंबाला नवीन बहर आलेला असतो आणि तो बहर आणि गुळाचा नैवेद्य एकत्र करून सर्वात पहिले गुढीला तो प्रसाद नैवेद्य ठेवला जातो आणि तो नैवेद्य प्रसाद म्हणून सगळ्या आपण संपूर्ण घरामध्ये तो नैवेद्य प्रसाद म्हणून आपल्याला वाटायचा असतो. बघा गुढीला नैवेद्य दाखवल्यानंतर एक अर्ध्या तासात किंवा 15 मिनिटात तुम्ही तिथून ती उचलून घेऊ शकता आणि घरातील सर्वांना तो प्रसाद हा वाटायचा असतो. आता हा एक नैवेद्य तुम्ही गुढीला अर्पण करा. त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्ही तर त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करा किंवा श्रीखंड पुरीचा सुद्धा नैवेद्य केला जातो. आता काही भागामध्ये बघा वेगवेगळी पद्धत असते. जशी तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा. आता आमच्या नगरच्या भागामध्ये बघा गुढीपाडव्याच्या दिवशी पुरीला जास्त मान आहे. आता एकतर कडुलिंबाचा आणि गुळ हा मिक्स करून हा एक नैवेद्याचा त्याचा एक मान असतो आणि त्यानंतर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी सांजुऱ्याची पुरी किंवा बघा साधी पुरी आणि त्यावर गुळ असं ठेवून नैवेद्य ठेवला जातो किंवा घरामध्ये श्रीखंड पुरी, पुरी भाजी याचा स्वयंपाक करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. बघा प्रसादासाठी अगदी गोडाचा पदार्थ काय करावा जर ज्या वेळेस काही श्रीखंड नसेल किंवा तुम्ही असा काही गोडाचा दुसरा स्वयंपाक केला नसेल तर अगदी रव्याचा तुम्ही शिऱ्याचा प्रसाद दाखवला तरी सुद्धा चालतो. पण बघा आमच्या नगरच्या भागामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सांजुऱ्याच्या पुऱ्यांचा सुद्धा खूप मान आहे. आता तुमच्या भागामध्ये ज्या पदार्थाचा मान आहे किंवा ज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो त्या पदार्थांचा नैवेद्य तुम्ही जरूर दाखवा. आता त्यानंतर बघा आता आपण कडुलिंबाचं जे काही आपण नैवेद्य प्रसाद म्हणून खातो तर तो का खातात यामागे काय कारण आहे. बघा गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचा जो काही आपण तो बहर आहे आणि गुळ एकत्र करून जो काही नैवेद्य खातो तर तो का इतका विशेष आहे तर बघा कडुलिंबाची पाने आणि ओवा, जिरे हे सर्व काही आपण एकत्र करून किंवा फक्त गूळ टाकून ह्याचा नैवेद्य हा खाल्ला
की बघा कडुलिंबाचा कडूपणा आणि गुळाचा गोडवा आपल्याला शिकवतो की आपण जीवनामध्ये सुख आणि दुःख दोन्हीही असतात आणि त्यांचा समभावाने आपण स्वीकार करावा, हेच आपल्याला निसर्ग हे शिकवत असतं. आता बघा आपल्याला मुख्य पहा महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी, श्रीखंड, पुरी भाजी याचा नैवेद्य हा गुढीपाडव्याच्या दिवशी दाखवला जातो. आता आपण कडुलिंबाचं जे काही आपण महत्त्व आहे ते सुद्धा आपण जाणून घेतलं. आता आपण जाणून घेणार आहोत की जी आपण गुढी उभारली होती तर ती कधी उतरावी. बघा संपूर्ण दिवस आपल्याला गुढी ही अशीच ठेवायची आहे आणि आपल्याला सूर्यास्ताच्या आधी पुन्हा गुढीला हळद कुंकू वाहून अक्षदा वाहून पुन्हा प्रार्थना करून ती सन्मानाने आपल्याला उतरायची असते. बघा गुढी ही कधीही सूर्यास्तानंतर उतरायची नाही, म्हणजे त्याच्या आधीच आपल्याला ती उतरायची आहे. सूर्य मावळण्याच्या आधी आपल्याला गुढी ही उतरायची असते. तर बघा आणि खूप तुम्ही अगदी लवकर सुद्धा गुढी उतरू नका. बघा सायंकाळच्या वेळी ही गुढी उतरायची असते. आता गुढी उतरवल्यानंतर आपण जी काही गुढीला साडी, गाठी आणि फुलांचा हार हे आपण सर्व त्या गुढीला अर्पण केलं होतं, ते एकत्र बांधलं होतं, तर ते आपल्याला सोडायचं आहे. जी काही साखरेची ती गाठी आहे तर ती प्रसाद म्हणून आपण मुलांना किंवा आपल्या घरातील कुटुंबांना ही सर्वांना आपण वाटून देऊ शकता. आणि जी काही साडी आहे, पीस आहे, तर तो अगदी तुम्ही जरी वापरला तरी सुद्धा चालतं किंवा तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा गुढी उभारण्यासाठी तो काही तुम्ही स्पेशल असा आता बघा आजकाल गुढी उभारण्यासाठी स्पेशल वस्त्र मिळतं, तर ते तुम्ही पुढच्या वर्षीसाठी सुद्धा ते वापरू शकता किंवा जर तुम्ही साडी बांधली असेल तर ती तुम्ही वापरायला घेतली तरी सुद्धा चालणार आहे. आता हे सर्व झालं गुढी उतरल्यानंतर त्या सामानाचं काय करावं, काय वगैरे. आता बघा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. तर त्या कोणत्या? तर बघा आपल्याला स्नान न करता कधीच गुढी उभारू नये. आता हा एक नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा. गुढीची काठी अस्वच्छ वापरू नका, म्हणजे ती स्वच्छ धुवून घ्या. कलश हा सरळ ठेवू नये, म्हणजेच तो उलटा असावा. फाटलेली किंवा काळ्या रंगाची साडी अजिबात वापरू नका. त्यानंतर बघा गुढी घराच्या आत उभारू नये. तसेच बघा दुपारपर्यंत गुढी उभारणे हे टाळावं. आता गुढी अनेक दिवस अशीच ठेवू नये, म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारायची आहे आणि ती आपल्याला सूर्यास्ताच्या आत म्हणजे सूर्य मावळण्याच्या आत आपल्याला ती उतरायची असते. आता या पवित्र दिवशी मांसाहार, मद्यपान करणं हे सुद्धा टाळायचं आहे. कुणाशी वादविवाद करणं सुद्धा टाळायचं आहे. तर ह्या महत्त्वाच्या अगदी महत्त्वाचे नियम तुम्हाला हे गुढीपाडव्याच्या दिवशी हे लक्षात ठेवायचे आहेत आणि याप्रमाणे त्या चुका टाळायच्या आहेत. तर मंडळी बघा गुढीपाडवा हा केवळ सण नाही तर नवीन सुरुवातीचा, विजयाचा आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव असतो. हा अत्यंत पवित्र असा दिवस आहे. बघा 3.5 मुहूर्तांपैकी एक असा मुहूर्त मानला जातो. म्हणून या दिवशी जर तुम्ही काही नवीन व्यवसायाची सुरुवात करणार असाल तर तुम्ही या दिवशी करू शकता. या दिवशी तुम्ही शक्य असेल तर बघा सोने सुद्धा खरेदी करू शकता. नवीन कपड्याची खरेदी करू शकता. नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता. थोडक्यात काय मंडळी, जर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी कुठलाही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही. तुम्ही कुठलंही शुभ काम या दिवशी नक्की करू शकता. म्हणून या दिवशी बघा भक्तिभावाने गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करा. तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला अशी धार्मिक माहिती आणि पूजाविधी आणि उपाय जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.